नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी रसाळ आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 3 ऑगस्ट पासून आश्लेषा नक्षत्र निघत आहे. त्याचे वाण गाढव आहे. म्हणजे आश्लेषा नक्षत्र म्हणजे आषाढा. तर शेतकरी मित्र, आषाढामध्ये वाण गाढव असल्यामुळे पाऊस हा पळतच राहत असतो. म्हणजे ढग येतात, खूप ढग येतात, एकदम पावसासारखे ढग येतात, पण ते असे खूप वाऱ्याचा वेगही जास्त असतो आणि त्यामुळं ढग हे खूप पळतच असतात आणि त्यामुळं पावसाचे वातावरण हे खूप कमी असते. आणि वाहन गाढव असल्यामुळे पावसाचे प्रमाण देखील वाहन गाढव असल्यामुळे कमी दाखल आहे. कारण गाढव हे देखील डॉ करूनच पुढे चालत असते आणि थांबलं तर तिथं ज्या ठिकाणी ते थांबन. म्हणजे असा अंदाज आहे की असल्या नक्षत्र काही मोजक्याच जागावर पावसाचा अंदाज आहे. काही मोजक्याच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार, त्या तालुक्यामध्ये पडणार, पण इतका नाही, तो बी थोडा पाऊस पडणार. आणि परत 15 तारखेपासून शेतकरी मित्र, 15 तारखेपासून मघा नक्षत्र निघत आहे आणि त्यात वाहन बेडूक आहे. आणि बेडूक वाहन असल्यामुळे पाऊस हा भरपूर असतो बेडूक वाहनामध्ये. कारण बेडूक हा पूर्ण पाण्यातच राहत असतो, त्यामुळं पाऊस हा चांगला राहत असतो. एकदम वावणी पाऊस राहतो आणि संततधार देखील पाऊस राहतो. आणि हा पाऊस शेतकरी मित्र गोकुळाष्टमीपासून मघा नक्षत्र 16 तारखेला निघत आहे आणि त्या दिवशी गोकुळाष्टमी, आणि गोकुळाष्टमीपासूनच चांगला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. आणि हा पाऊस गोकुळाष्टमीपासून ते म्हणजे 16 ऑगस्ट पासून ते 29 ऑगस्ट पर्यंत चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि नंतर पुन्हा पूर्वा नक्षत्र निघत आहे 30 तारखेला. पूर्वा नक्षत्र 30 तारखेला निघत आहे आणि त्या नक्षत्रामध्ये वाहन म्हैस आहे. आणि म्हैशीला देखील म्हैसी उन्हाने गरम झाल्यानंतर तिला बसण्यासाठी पाणी लागतं. म्हणून एक असा पासून अंदाज आहे की वाहन म्हैस असल्यावर पाऊस देखील जास्त असतो. म्हणजे पूर्वा नक्षत्रात देखील पुन्हा 15 दिवस चांगला पाऊस राहणार आहे. तो 12 सप्टेंबर पर्यंत चांगला पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस 16 ऑगस्ट पासून ते 12 सप्टेंबर या दरम्यान चांगला पाऊस राहणार आहे. नद्याला पूर देखील येणार आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही अशा ठिकाणी देखील हा जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस शक्यतो 99% सर्वसम पाऊस राहतो. आणि हा पाऊस कोणत्या भागात जास्त आहे आणि कोणत्या भागात कमी आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पडणार आहे हे आपण या एशियन मॉडेल मध्ये पाहतो किंवा आपल्याला आपण दाखवू शकतो. तर शेतकरी मित्र, 31 जुलै पर्यंत मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण राहणार आहे. आणि परत 31 जुलैच्या नंतर 7 ऑगस्ट पर्यंत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाचे प्रमाण एकदम खूप अल्प आहे. पाऊस आहे पण एकदम खूप अल्प आहे. आणि हा पाऊस फक्त मुंबई, कोकण, गोवा, सांगली, सातारा या भागामध्येच हा 7 ऑगस्ट पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. तसेच हा पाऊस 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दरम्यान देखील हीच परिस्थिती आहे. 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान पावसा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्हे याच्यामध्ये तुरळक पाऊस आहे. आणि बाकीच्या विदर्भामध्ये बाकीच्या गडचिरोली असेल, भंडारा या भागामध्ये 7 ते 14 दरम्यान थोडा पावसाचे प्रमाण जास्त आहे. परंतु मराठवाड्याच्या शेजारी काही जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. आणि मराठवाड्यात देखील पावसाचे प्रमाण 7 ते 14 एकदम खूप कमी आहे. एकदम नॉर्मल पाऊस आहे. हा पाऊस 1 ते 3 मिलीच्या आसपास पडण्याची शक्यता आहे. 1 ते 4 मिलीच्या आसपास हा पाऊस पडण्याची शक्यता आहे 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दरम्यान. म्हणजे सरासरी पाहिला असता 7 दिवसामध्ये हा पाऊस किती पडणार? फक्त 4 ते 4 मिली. म्हणजे पावसाचे प्रमाण 7 दिवसामध्ये 4 मिली पडायचं म्हणजे विचार काय शकतो, खूप अल्प आहे. आणि हा पाऊस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र
तसेच दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये देखील हेच कमीच प्रमाण आहे आणि मुंबई, कोकण, गोवा याच्यामध्ये देखील 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान देखील पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. फक्त कोल्हापूरच्या काही भागामध्येच फक्त पावसाचे प्रमाण आहे 14 ऑगस्ट पर्यंत. आणि मित्र 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्टच्या दरम्यान पावसाचे प्रमाण हे चांगले राहण्याची या आयएमडी मॉडेल देखील अंदाज दाखवलाय. कारण 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्टच्या दरम्यान पाऊस हा चांगला जोरदार आहे. कारण या 7 दिवसांमध्ये विदर्भ साईडला 20 ते 40 मिली पाऊस पडणार आहे. 7 दिवसांमध्ये किती? 20 ते 40 मिली हा पाऊस हप्त्यामध्ये पडणार आहे. मग त्या हप्त्यामध्ये कोणत्या दिवशी पडेल, काय पडेल, कोणत्या दिवशी पडू शकतो, कोणत्या दिवशी नाही, ते आपण आयएमडी मॉडेल एसी मॉडेल मध्ये पाहणार आहेत. पण तोपर्यंत हा 7 दिवस विदर्भ साईडला 20 ते 40 मिलीच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि मराठवाड्यात देखील 10 ते 20 मिली पाऊस हा 14 ते 21 ऑगस्टच्या दरम्यान पडण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, हा झाला आयएमडी मॉडेलचा अंदाज. आणि आपण पाहू शकता आयएमडी मॉडेल मध्ये देखील खूप असे पावसाचे प्रमाण खूप कमी दाखवले आहे. फक्त 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्टच्या दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्हे आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे याच्यामध्येच फक्त जास्त पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, विदर्भात देखील थोडे पावसाचे प्रमाण थोडे कमी दाखवत आहे 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्टच्या दरम्यान. तर शेतकरी मित्र, हा पाऊस सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, चंद्रपूर, वर्धा या भागामध्ये 10 तारखेला पावसाचा अंदाज आहे. आणि शेतकरी मित्र, 10 तारखेला सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस पडण्यास, जोरदार ते सर्वसाधारण पाऊस पडू शकतो. आणि शेतकरी मित्र, हा पाऊस परत 11 तारखेला देखील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच पट्ट्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिवचा काही भाग, नांदेड, तसेच अकोला आणि नागपूर या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे. तसेच हा पाऊस बघा काही मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडू शकतो. तो पण नॉर्मल पाऊस पडू शकतो. बीड, लातूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील हा पाऊस 11 तारखेला पडू शकतो. आणि सांगली, सातारा आपल्या या भागामध्ये देखील पाऊस आहे. परंतु शेतकरी मित्र, हा पाऊस 14 तारखेच्या नंतर चांगल्या जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.